खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा. हायकोर्टाचा आदेश करा. We want justice. 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 आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर खुर्च्या खाली करा. We want मी बाबासाहेब साळवे, मुख्याध्यापक, युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मागास माध्यमिक सरस्वती कन्या विद्यालय लोहारा या ठिकाणी साहेब मी 2000 पासून कार्यरत आहे. अद्यापर्यंत माझं कुठलंही वेतन वगैरे झालेलं नाही. आम्ही वारंवार फॉलोअप केला आहे, परंतु कोणी प्रशासन काही आमच्याकडे लक्ष देत नाही. आता मंत्रालयामध्ये आमची सुनावणी होती. त्या सुनावणीमध्ये संजय कोलते साहेबांनी 1 वर्षाची अनुदान 100% अनुदानाची मान्यता आमच्या आश्रमशाळेला दिली होती असं त्यांनी सांगितलं आणि 1 वर्षासाठी दिली होती ती काढून घेतली. मग मला शासनाला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण 1 वर्षाची 100% अनुदानाची मान्यता देतो आणि ती काढून नाही घेतो. हा काय दारूचा धंदा आहे का, एखादं दुकान आहे की जेणेकरून एखाद्या धंद्याला आपण समजा जोपर्यंत म्हणजे तो धंद्यावाला आपल्याला पैसे देतो तोपर्यंत तो धंदा चालू ठेवायचा आणि नंतर काढून घ्यायचा. हे एक सामाजिक चांगलं कार्य आहे आणि याच्यात 1 वर्षाची मान्यता देता येत नाही, यातून मान्यता काढून नाही घेता येत नाही. ही शाळा आहे. मग आता मला एक म्हणायचं आहे, तुम्ही जर समजा 1 वर्षाची मान्यता जर समजा दिली आणि ती काढून घेतली तर त्या काढून घेतल्याची पुरावा आम्हाला द्या. आणि तो जो पुरावा आहे तो आमची मान्यता काढलेला कोण अधिकारी आहे, त्यानं कधी काढली आणि कशी काढली याचं आम्हाला विश्लेषण द्या म्हणावं. आणि जर समजा खरोखरच 1 वर्षाची मान्यता दिलेलं असेल तर 1 वर्षाचं आमचं अप्रुव्हल द्या आणि आमचे सगळ्यांचे त्वरित पेमेंट देण्यात यावं ही प्रशासनाला नम्र विनंती. आजचा 15 दिवस आहे साहेब उपोषणाला बसलेलो आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रशासनानं आमची कुठलीही दखल घेतलेली नाही. कोणत्या प्रशासन आमच्याकडे आलाही नाही आणि आम्हाला म्हणजे झिडकारून लावतात की तुमचा आमचा काही संबंध नाही आणि तुम्हाला उद्या काही झालं तर आमची काही जिम्मेदारी नाही या पद्धतीने बोलतात. मग आता करावं काय, मी दाद मागावी कोणाला आणि कोणाकडे जावं. आता हे मायबाप आहेत, जिल्हाधिकारी झालं, CO झालं, हे आमचे मायबाप आहेत. मग आम्ही मायबापाला म्हणजे न्यायाबद्दल मागवू, नाही तर काय बाहेरच्या लोकांकडे जावं का की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जावं का, दुसऱ्या प्रशासनाकडे जावं का, त्यांना दाद मागावी, जावं कोणाकडे आणि कोणाला काय मागावं, हा आमच्या पुढे प्रश्न चाललाय तर मग माझी एवढी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आमची जी काही समजा उपासमार होती ती उपासमार टाळावी, आमचं नियमित वेतन चालू करावं आणि माझे जे काही सहकार्य आहेत त्या सर्व सहकार्यांना अप्रुव्हल देऊन आमचं त्वरित पेमेंट देण्यात यावं ही हात जोडून कळकळीची नम्र विनंती. आणि आम्हाला साहेब आमचे 27 कर्मचारी आहेत. 27 कर्मचाऱ्यांपैकी 1 कर्मचारी त्याचा हायकोर्टाचा आदेश पण झाला, पण त्या आदेशाचं देखील ह्या लोकांनी कुठल्याही पद्धतीचं त्यांनी दखल घेतलेली नाही आणि बोगस आहे म्हणतात. मग आता हायकोर्टात तुम्ही जर जुमानत नाही तर मग तुम्ही जुमानता कोणाला? मग मला हा प्रश्न पडलाय की मी प्रश्न विचारतो की तुम्ही हायकोर्टाचे आदेश सुद्धा मानत नाही, मग तुम्ही कोणाचा आदेश मानता? मग तुम्ही काही एवढे पॉवरफुल आहेत का? मग सरकार आहे ते गव्हर्नमेंटचं आहे. जनता जे आहे सरकार जनतेसाठी सरकार आहे, सरकारसाठी जनता नाही. मग आम्ही जर तुमच्या दारात येऊन जर तुम्हाला जर न्याय मागत असेल, तुम्ही जर आम्हाला झेडकारून लावत असेल तर काय उपयोग आहे? हे इंग्रज चांगले होते. 15 दिवस झालं आमरण उपोषणला. 2 सिरेस आहेत. शासन काय लक्ष देत नाही आमच्याकडं आणि आमची आश्रमशाळा लोहारा आहे आणि आमच्या कर्मचाऱ्याचं वेतन मिळावं हे आमची इच्छा आहे. त्याच्यासाठी आम्ही उपोषणला बसलेलो आहे. आज पडत्या पावसामध्ये, तळकदार पावसामध्ये लेडीज आहेत, ह्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. कलेक्टरला भेटलो, शिवसाहेबांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला भेटलो, समाज कल्याण अधिकाऱ्याला भेटलो, कोणच आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहे. आणि मुख्यमंत्री आदेश झाल्यानंतर मुख्यमंत्र्याचं सुद्धा इथं काय वजन नाही आहे. ह्या जिल्हा परिषदमध्ये श्रीवास्तव साहेब, मुख्य सचिव तोडकर साहेब, माध्यमिक शाळेचं जे वेतन आहे कर्मचाऱ्याचं देऊन टाका म्हणले.
शिष्टमंडळ आम्ही गेलो होतो. गेले 23ला परत गेलो, महिना होऊन गेलं. तोडकर साहेबांनी काय म्हणले की कर्मचाऱ्याचं जे वेतन आहे देऊन टाका. तिथून मुंबईहून फोन लावले. तिथं लोक काय दखल घेत नाहीत. शिव दखल घेत नाही. शिव समाज कल्याण अधिकाऱ्यावर ढकलतो, समाज कल्याण अधिकारी शिववर ढकलतो. मग आमचं गरीब लोकांचं कसं व्हायचं? आज 15 दिवस झालात. वेळ फार वाईट आलेली आहे. आम्हाला ना कुठं रोजगार मिळणार नाही, ना आम्हाला कुठं काही मिळणार नाही. आज आम्ही 15 20 वर्ष झाला आश्रमशाळेवर काम करतोय आणि आमची दाद कोणीच घेत नाही. आमचं खरं असून तुमची घंटेत म्हणतात मान्यता खाल्ली. मग खाल्ल्याला पुरावा दाखवा. कुठं खाल्ली मान्यता? आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाहीये. फार आमचं छेड करतात हे जिल्हा परिषदवाले, खोटे आहेत.